महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। 1 जून पासून सेवा करात होणार 2.5% वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री। भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले। आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंगोलियाला $1 अब्ज मदत जाहीर केल्याने करण्यात आली आहे टीका। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। 1 जून पासून सेवा करात 2.5% वाढ होणार आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला त्याची कात्री बसणार आहे। सेवा करात वाढ झाल्याने ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन रेल्वे तिकीट, विमानाचा प्रवास महागणार आहे। तसेच मोबाईल बिल, वीज बिल यासारख्या बिलांवर देखील सेवा कर आकारण्यात येणार असल्याचं सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडणार आहे। सेवा करात वाढ झाल्याने ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन रेल्वे तिकीट, विमानाचा प्रवास महागणार आहे। तसेच मोबाईल बिल, वीज बिल यांसारख्या बिलांवर देखील सेवा कर आकारण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडणार आहे। तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील जेवण शिवाय सिनेमांची तिकीटं 1 जून पासून महाग होणार आहेत। सध्या सेवा कर हा 12.36% एवढा आहे, यामध्ये आणखी 2.5% वाढ होणार आहे। भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले। मार्कंडेय काटजू यांच्या अधिकृत फेसबुकवरील पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बदमाश म्हटले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नरसंहार करणारा असा केला आहे। या सर्व राजकारण्यांना खरंच जगण्याचा अधिकार आहे का? नाही, त्यांनी त्यांच्या कृत्यामुळे जगण्याचा अधिकार गमावला आहे, अशा शब्दात काटजू यांनी राजकारण्यांना लक्ष्य केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरियातील दौऱ्यादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानाचा देखील काटजू यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतलाय। भारतात जन्म घेणे एकेकाळी लज्जास्पद होते असे एका महान व्यक्तीने कोरियात म्हटले आहे, मात्र मी त्याच्याशी सहमत नाहीये। भारतात जन्म घेऊन मी चूक केली आहे असे मला आयुष्यातील एक क्षण देखील वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांचा परदेश दौरा आटपून मायदेशी परतले आहेत। चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाचा दौरा करून पंतप्रधान रात्री उशिरा नवी दिल्लीत दाखल झाले। या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली आणि या 3 आशियाई देशांसोबत भारताचे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली आहे। मोदींनी चीनपासून त्यांचा दौरा सुरू केला। मेक इन इंडिया या अभियानात चीनने गुंतवणूक करण्यासाठी चर्चा केली। शिवाय चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांच्यासोबत भारत-चीन नियंत्रण रेषेबाबतही बातचीत केली आहे। गेल्या काही दिवसांपासून युती सरकारमध्ये जैतापूर प्रकल्पाबाबत एकमत नसल्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करीत असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंगोलियाला $1 अब्ज मदत जाहीर केल्याने टीका करण्यात आली आहे। मंगोलियाला $1 अब्ज मदत करण्यापेक्षा पंतप्रधानांनी हीच मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीही दाखवावी असा सल्ला शिवसेनेच्या सामनातून देण्यात आला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कर्जाच्या ओझ्याखाली दाबून शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे असंही सेनेने म्हटलं आहे। मंगोलियासाठी $1 अब्ज मदत हा काही लहान आकडा नाहीये। त्या आकड्याचे रूपांतर रुपयात केले तर तो आकडा समोर येईल। तो पाहून महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या हजारो शेतकऱ्यांचे आत्मा गोंधळून जातील। त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने महाराष्ट्रापेक्षा मंगोलियाची जनता भाग्यवान म्हणावी लागेल असा सणसणीत टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय। माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे। आपण देशाचे पंतप्रधान असल्याचे नरेंद्र मोदी विसरले असून अजूनही ते प्रचार की थाटात भाषणे करीत देश-विदेशात फिरत आहेत। काम कमी आणि प्रचार जादा या प्रवृत्तीने काम करणाऱ्या वर्षभराचा मोदी सरकारचा ताळेबंद पाहिला तर आर्थिक पातळीवर कमालीची घसरण सुरू आहे। ही घसरण भविष्यातही सुधारणार नाही। त्यानंतर कदाचित सत्तेसाठी ते धार्मिक हिंसाचाराचा आधार घेण्याची भीती आहे। एका वर्षात पंतप्रधानांनी 18 देशांचे दौरे केले। तिकडे जाऊन ते भारतातील विरोधी पक्षांवर टीका करतात हे अनुचित आहे।
मोदी सरकारने वर्षभरात 55 कायदे केले, त्यापैकी 50 कायदे हे जुन्या सरकारने आणलेले होते. मोदी सरकारची 7 विधेयके राज्यसभेत रोखून ते विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे देण्यास सरकारला भाग पाडले. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जमीन अधिग्रहण कायदा करून निवडणुकीपूर्वी ज्या भांडवलदारांनी मदत केली त्यांना फायदा पोहोचविण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न देशातील शेतकरी हाणून पाडतील असा विश्वासही येचुरी यांनी यावेळी व्यक्त केलाय. संघ राज्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधात कमालीचे अंतर निर्माण झाले आहे. मागासलेल्या ईशान्येकडील राज्यांचा प्रगत राज्य इतका विकास व्हावा यासाठी गेल्या 2 दशकांपासून त्या राज्यांना 10% जादा निधी केंद्राकडून दिला जातो. पण तेथील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला पंतप्रधानांनी केराची टोपली दाखवली असा आरोप येचुरींनी केलाय. देश आणि जगभरातील इंटरनेट युजर्समध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणाईचं आहे. त्यातही पुरुषांची संख्या ही महिलांपेक्षा जास्तच आहे. देशातील अधिकाधिक महिलांना इंटरनेटची ओळख करून देण्यासाठी त्यांना ऑनलाईन करण्याचा गुगल इंडियाचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून गुगलने हेल्पिंग वुमन गेट ऑनलाईन हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचा पहिला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. देशभरातील 5 कोटी महिलांना ऑनलाईन करण्याचा गुगलचा मानस आहे. चंद्रपूरमध्ये आज यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. 46.8 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा पोहोचला होता. तर परभणीमध्ये 45.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती सोबतच नागपूर, अकोला, धुळे, जळगाव या भागातही पारा वाढू लागला आहे. उष्णतेची ही लाट येत्या दिवसात आणखी वाढेल असा अंदाज हवामान खात्याचा आहे. तर मुंबईतही पाऱ्यानं 35 गाठली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा उन्हाळा फारसा जाणवला नाही. मात्र काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने चांगलाच उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे अमरावती शहरातील गर्दीने ओसंडून वाहणारे रस्तेही ओस पडले आहेत. बांगलादेशमधील कसोटी आणि वन डे मालिकेसाठी हरभजन सिंग खेळणार आहे. IPL मधल्या चांगल्या कामगिरीमुळे हरभजनची निवड करण्यात आली आहे. मोठ्या कालावधीनंतर भज्जी कसोटीत खेळणार आहे. 10 जून पासून बांगलादेशात 2 कसोटी आणि 3 वन डे सामन्यांच्या मालिका होणार आहेत. वन डे क्रिकेट संघाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे तर कसोटी क्रिकेट संघाचं नेतृत्व करणार आहे विराट कोहली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची आज मुंबईत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संघातील खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी मतदारसंघातली म्हणजेच रायबरेलीतली एक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मानगुटीवर कसं बसलंय याचं वास्तव या घटनेतून समोर आलं आहे. एका नवजात बालकाचा हात उकळत्या तेलात टाकण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे एका कथित दुर्धर अशा आजारातून सुटका मिळविण्यासाठी चिमुकल्याच्या आईनंच त्याला या वेदना दिल्या आहेत. रायबरेलीतल्या महाराजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जिवरा गावातील ही घटना आहे. या गावातील नवजात शिशूंना एका मोठ्या कथित आजारानं घेरलंय. या आजाराला लोक इतके घाबरलेत की अनेक जण या आजाराचं नावही उच्चारायला घाबरत आहेत. या आजारावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे चिमुकल्या बाळाचं एक बोट उकळत्या तेलात बुडवलं जावं आणि या आजारापासून मुलांना सुटका मिळते अशी अंधश्रद्धा इथल्या स्थानिकांमध्ये पाहायला मिळते. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. 1 जून पासून सेवा करात होणार 2.5% वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री. भारतातील बहुतेक राजकारणी हे गोळ्या घालून ठार मारण्याच्या लायकीचे असल्याचे वादग्रस्त विधान सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी केले. आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंगोलियाला $1 अब्ज मदत जाहीर केल्याने करण्यात आली आहे टीका. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.